चला तर इथे केलेली आहे मी बॅग अनपॅक. काही सामान, काही कपडे जे आहेत ते धुवायचे वेगळे काढलेले आहे. हे काही कपडे भंडाऱ्याला धुवायला जाणार आहे, काही बेसायला जाणार आहे आणि काही या सेक्शनमध्ये आम्ही टाकू घालायचे कपडे. चला तर आम्ही आता निघतोय थोड्याच वेळात आईबाबांकडे जायला आणि मग भंडारा. चला, गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहे सकाळचे 10, कारण आम्ही उठलो आज लेट, कारण काल अराऊंड 12 वाजता आम्ही घरी आलो. त्यानंतर झोप इतकी सुंदर लागली, असं वाटलं की 5 मिनटामध्ये सकाळ झाली. चला तर सगळ्यात अगोदर घेऊ आम्ही आईबाबांची भेट, कारण जियानाची त्यांना भरपूर आठवण येते आणि त्यानंतर निघू आम्ही भंडाऱ्याला. हो, कामं झाले बेटा. की बोलते बाप. हो बेटा हो. आणि जियाना बघा कशी झाली, एकदम बारीक काळी कुळी झाली. काळी चला तर पोहोचलेलो आम्ही आईबाबांकडे. आणि जियाना मला बोलते, मम्मा तू भंडाऱ्याला जा, डॅडीला पण घेऊन जा आणि मी आईबाबाकडे थांबते. वा वा वा. ती मला सांगते, थांबते ना तू मैयाबाकडे थांबते. हा, हे तिचं घर आहे, एकदम कम्फर्ट प्लेस आहे तिचं. ग्रीन चल ग्रीन. असं कसं रे, चला. अरे काय म्हणते माहितीये का बघा, तू भंडाऱ्याला जा, मी मैयाबाकडे थांबते. कसा आहे रे तक्ष? छान मोठा झाला. गोरी पडली का एका दिवसात? काही कुळी झाली होती समोर. उपमा हॉटेलमध्ये गेला. जरा हॉटेलमध्ये जायचं का परत? हा, जोरात जोरात. सुंदर आवाज आहे का? गाणं म्हण. तुला गाणं कोणतं येते? आजी. इथनं बोलावं लागते. हा, दीपाली किती काल आता येता कार मध्ये? नाही दीपाली नाही. ज्यांना थोडा माईक दूर ठेव बेटा. बदला ये मौसम, प्यारा जग सारा. क्लॅप फॉर तश. क्लॅप कर, क्लॅप कर, क्लॅप कर, क्लॅप. हा जियाना. आता तू गाणं. फ्रायडे, सॅटरडे, संडे, हॉलिडे. येशील म्हणा दादाला.
व्हेरी गुड. येते म्हणा. येते म्हण. अरे बाप रे. अरे तक्ष रडू वगैरे नको रे. जाऊ नको म्हणा, मी येते म्हणा त्याला मग. जाऊ नको, इथेच थांब, मी येते म्हणा. 2 दिवसात येते म्हणा मी. हा चल बाय. हे हॉटेल, हिला हॉटेलमध्ये राहून एवढं हॉटेल हो भंडाऱ्याला जाऊ ना बेटा, भंडाऱ्यालाच जातोय आता. चल आता छान असा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही जातोय मम्मीकडे आणि तिथे प्रणवचा पाहुणचार आहे आजीकडे. पप्पांचं सकाळी 8 वाजता बनवलं होता मटण आणू की खिमा, पण प्रणव खिमाच खातो, मटण वगैरे त्याला एवढं काही आवडत नाही. म्हणून मग आज आता घरी जाऊ, जेवण करू आणि मग तिथून आम्हाला परत कुठेतरी जायचं आहे. हां काय. आणि जियानाने आता मायाबाकडे भरपूर असं एन्जॉय केलं. तिचा भाऊ सुद्धा तिथे होता तिच्या बरोबर खेळायला. मस्त गप्पा गोष्टी यांचं खेळणं झालं आणि तिला यायचं नव्हतं. कोण होता मायाबाकडे? दादा. जियानाचा दादा होता है ना. दादाचं नाव काय? तक्ष. हो हो हो. तर चला मग आता इथून पुढे आजचा दिवस कसा राहील हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करू. तर दिवाळी होती आणि घरी सुद्धा गेली नव्हती बिकॉज आम्ही फिरायला गेलो होतो म्हणून. तर त्यांना पण म्हणजे मला असं वाटतं ना की दोन्ही साईडनी बॅलन्स व्हायला पाहिजे. सासर आणि माहेर दोन्ही साईडनी बॅलन्स राहिला पाहिजे प्रत्येक मुली थ्रू है ना प्रणव. मुला थ्रू पण. हा म्हणजे हा. अरे बापरे. बरोबर आहे. इथून पुढचे 2 दिवस आता मम्मी पप्पांकडे राहतील. मम्मी पप्पांकडे राहू, छान असा आराम करू. जियाना तिच्या आजी बरोबर खेळ आणि आम्ही दोघं रेस्ट करू बिकॉज भरपूर आरामाची गरज आहे. बिकॉज घरी एवढा मेस झालेला आहे, एवढा मेस झालेला आहे. म्हणजे मी धुवायचे कपडे तर सगळे दोन्ही ठिकाणी दिले. म्हणजे जियानाचे कपडे आई बाबांना दिले आणि माझे आणि ऑलमोस्ट प्रणवचे पण कपडे मी सोबत घेऊन आली आहे. सगळे वॉश करून प्रेस करून सगळं घेऊन जाऊ आता. म्हणजे आई बाबा पण पाठवतील आणि मम्मी पप्पा पण कडनं. म्हणजे इथे येऊन इकडनं आता मंडेपासून एक टाईट स्केड्यूल स्टार्ट होणार आहे. बऱ्याच गोष्टी लाईन अप आहे मंडेपासून. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढच्या कमिंग व्लॉग्स मध्ये दिसतील. तर चला मग. काय काय बाय. फायनली मी पोहोचलोय आता माझ्या सासरी. आता अगोदर सगळ्यात अगोदर खायचं आहे खिमा. खूप दिवसांपासून पेंडिंग होता. आता राजस्थान टूर झाला, हा सगळं झालं. आता मस्त जेवायचं आहे आणि झोपायचं आहे. तू खायलाच येतोय ना. मी खायलाच येतो बाबा. आपली फुल खातिरदारी होती जबरदस्त एकदम, काही टेन्शन नाही. आणि जियाना झोपलेली आहे इथे. मम्मी झोपली नाही, मम्मी वाट बघत आहे तिच्या दुधावरच्या साईची. तुझी साय झोपलेली आहे. अगं बाई, अगं बाई. हळू हळू. ही आहे मम्मीची दुधावरची साय. मी दूध आणि जियाना साय. चला तर हा आहे खिमा, स्पेशली पप्पांच्या हातचा, स्पेशली माझ्यासाठी, आपल्यासाठी. चला छान जेवण करू. बिर्याणी बिर्याणी शिवाय जेवण अपूर्ण आहे. का बरं? खाऊन घे ग, खाशीलच तू. दाखवतो तुम्हाला पुढे दीपाली खाणार आहे. आणि बिर्याणी. आणि मी काय म्हटलं होतं, काय म्हणत होते दीपाली, मी खाणार नाही.
Here it is. ये बिर्याणी करणार होतो मी. का रे? आली का नाही माझी बायको? जियांना सांगितलं हेअरकट करायला चालली. बेस्ट रिझन आहे. ती तशी मागे ती आली बघ. बाय 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 बाय. तू बाय. हो 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 आजोबाची कार घेऊन चालली. बाय. तिला कार वेगळी वाटत आहे. मला ठेवलं मम्मीकडे आणि आम्ही जातोय तुमसरला. माझी फ्रेंड आहे कॉलेजमध्ये, आमचं MBA सोबत झालं आहे दोघींचं. तर पण कॉलेजच्या वेळेस इतकं कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं जेवढं आम्ही आफ्टर कॉलेज कॉन्टॅक्टमध्ये होतो. म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड वाली फ्रेंडशिप आहे. ती पुण्याला जॉब करते, ती इथे नसते, पण तिचं माहेर तुमसरचं आहे आणि तिचं सासर पण पुण्याचंच आहे. तर तिला बाळ झालं म्हणून ती आता माहेरी आली आहे. तर भरपूर दिवसांपासून मला जायचं होतं बिकॉज आता तिचं 3 महिन्याचं बाळ झालेलं आहे. 3 महिन्यापासून आम्हाला जायचं होतं दोघांना तिला भेटायला, पण ते शक्यच नव्हतं. आता आली आहे आणि ती उद्या जाणार आहे तिच्या सासरी. तर मग अजून राहून जाईल बिकॉज माझं कधी पुण्याला जाणं होईल हे अजून माहिती नाही. तर म्हणून म्हटलं चला भेटून घेऊ. म्हणून आम्ही दोघंही जण चाललो आहे तिच्या बाळाला भेटायला. तिच्या बाळाचं नाव आहे राधा. तिला गोंडस अशी मुलगी झालेली आहे. आणि मोस्ट ऑफ द जे माझे फ्रेंड्स आहेत ना, माझे फिमेल फ्रेंड, त्यांना सगळ्यांना मुलीच आहेत. इकडे पण वेटेज मुलींचंच आहे. हा प्रणवकडे पण वेटेज मुलींचंच आहे. म्हणजे लास्ट 2 बेबीज मध्ये आता म्हणजे इक्वल होऊन गेलं ते. मुलीचं वाढलेलं आहे. हा मुलींचं प्रमाण जरा वाढलेलं आहे आता. गर्ल पॉवर आहे आता सध्या जिथे तिथे. एनिवे चला. तर जियाना मुद्दाम घेऊन नाही गेलो बिकॉज जियाना थोडी सर्दी पण आहे आणि तिथे तिचं बाळ खूप छोटं आहे. तर म्हणून मध्ये इन्फेक्शन नको व्हायला म्हणून तिला आम्ही नाहीच घेऊन जाऊ हेच डिसाईड केलं. तर ती तेवढाच टाइम मम्मीसोबत पण स्पेंड करेल बिकॉज जास्त दिवसासाठी मी पण माहेरी आली नाही आहे. आणि पण माहेरी कमी मी म्हणजे आरामाला माहेरी मुलगी जाते ना, इथे उलट आहे. इथे माहेरी प्रणव येतो सासरी आपल्या आराम करायला इथे है ना प्रणव. मला दोन्हीकडे आराम मिळतं. स्पेशली इथे सगळं जागेवर मिळतं. स्पेशली हा व्यंजना स्पेशली. आता एवढं टाईट जेवण झालं होतं 3 वाजता तरी हा कॉफी प्यायलाय तिथे इथे घरी. कॉफी पिलो, छान छान झोप. मी मुलगी सांभाळली तेवढ्या वेळेने 3 तास झोप घेतली आहे छान. आता वाजले 5:30. एनिवेज जाऊ दे. मी गप्पा गोष्टी केल्या. नाही तुम्ही गाडीमध्ये झोपले तेव्हा मी काय म्हटलं का तुम्हाला? नाही गोष्ट भंडाऱ्याची चालू होती. गाडीच नाही भंडारा. तुलाही माहितीये मी किती वेळ झोपलोय म्हणून. भंडाऱ्याला आला की दुपारभर झोपतो प्रणव. दिवसाही झोपतो रात्रीचाही झोपतो. फक्त झोपायला आणि खायला येतो हा. चला मग इथून पुढे काय होईल तुमच्याबरोबर शेअर करू. त्याच्या आधी आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं आणि ते तिकडे गेलं, आपण इकडे आलो. आता कसं मला वाटलं ह्याच रूट नाही असं. तुला याच्या काहीच लक्षात नाही. तर बॅग घ्यायची होती तिला द्यायची, ती दुसऱ्या कार मध्ये ठेवली. पप्पांच्या कारने आम्ही जातोय ते पण. सगळ्यात आधी आम्हाला गिफ्ट घ्यायचं आहे. बाळासाठी काहीतरी गिफ्ट घेऊ आणि मग जाऊ. तर तिला मी वेळ दिला होता 4:30-5चा आणि आम्हाला इथेच भंडाऱ्याला 5:30 झालेले. आणि ज्या दिवशी ऑलरेडी आपण जेव्हा लेट होतो ना तेव्हा अशा सगळ्या गोष्टी खूप येतात. हो ना तेच तर. मला वाटलं येईल इकडनं रूट. मला रूट नव्हता माहिती. म्हणजे मला म्हणजे नागपूरचे रूट्स नाही माहिती. दीपालीच असते माझा गुगल मॅप, माझी गुगल राणी. भंडारा आहेच किती मोठं जे तुला नाही कळत. 5 वर्ष होते याला समजतच नाही रूट. याला रस्तेच नाही कळत. कसं दीपाली बसते बघा माझ्यासोबत राहते. दीपाली नेहमीच सोबत. म्हणजे असं एकटा मी कधीच निघत नाही गाडी. इकडे पलट तिकडे पलट. तिची समजून नाही सांगत मला की इकडे हा इकडे हा एरिया आहे, इकडे हा आहे. असं समजून सांगितलं तर लक्षात राहतं बरोबर. काही नाही म्हणत मी आता. सोड ही आली मध्ये. म्हणतो मी पण येऊन जातो फ्रेम मध्ये. इकडे बघ ग राधा. इकडे निनादला दाढी आहे का त्याला? हा मग ओळखेल मला. राधा तुला फोटो मध्ये बघितलं तर मला असं झालं की कधी कधी तुला घेऊ असं नाही आवडत. हिच्यासारखी पण दिसते का थोडं? नाही तू त्याला नाही बघितलं. अच्छा
असं बघ असं बघ टाकन ना तू. हॅलो. दादा तर पुण्याला जाणार का गं? थांबलं का आणखी? तिला सर्दी आहे ग. आम्ही नेतच नाही तिला. लवकर इन्फेक्शन होतं उगाच नको. अरे तू पुण्याला नागपूरला भेटायला येशील मला. ती 2 कधी वर्षाची आहे. तू आहे ना? काय गं? तिला मी 1 दिवस दादा आले होते. हो काय म्हणत होते? काय म्हणत होते? दादा गोड आहे असं म्हणत होते. हो असं म्हणत होते. बरं तू येशील ना दादा बरोबर येशील? हो ना? हो येशील ना? मग दादाला आपण मम्माचं कॉलेज दाखवू राहायचं नाही. हो हो येशील ना? जियाना बरोबर खेळायला? तू जात नाही ना मग उद्या? तू जात नाही ना? जाऊ नको. जियाना सोबत खेळायला चल म्हणा. तू जात नाही ना आता? भंडारा चालते माझ्या बरोबर? चालतंय? तिकडे नागपूर जाऊया. चल अर्धा डिस्टन्स करू आपण. चालतंय? हो आजीला घेऊन जाऊ मी माझ्या घरी. जियाना बरोबर खेळायला आजीला घेऊन जाऊ. ते हसते. आता होकारी नाही दिली हा तुम्ही. आजीला घेऊन जाऊ. नाही मामाला घेऊन जाऊ. नाही मामा कसे आहे? कसे आहे मामा? कसे तू तर खूपच गोड आहे ग. तुझी फोटो बघून तर मी पळत राहिली तुला भेटायला. ओ मला खूप आवडली तू. मी तुला बघितलंच नव्हतं. चला तर असं होता आजचा दिवस. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय.